मॉर्निंग. तर रिद्धूचं आवरलं आणि तिला स्कूलमध्ये मी सोडायला गेले होते. तर चला त्याआधी सांगते तुम्हाला. तर सकाळी लवकर उठून मला रोज आता रिद्धूचा टिफिन रेडी करावा लागतो. तर तिचा आज टिफिन रेडी केला होता आणि तिला आज टिफिनमध्ये मी भोपळ्याची भाजी आणि भाकरी दिली होती. तर तिला भोपळ्याची भाजी आवडते म्हणून मी तिला भोपळ्याची भाजी दिली आज. तर किती संपून येते माहीत नाही. तर तिच्या टिफिन बॅगवरती ना तिचं नाव लिहिलेलं होतं मॅडमांनी, कारण एकसारखे टिफिन बॅग वगैरे असतात स्कूलमध्ये आणि त्यांची त्यांना ओळखावी म्हणून त्यांनी तिचं नाव लिहिलं होतं. आणि ही खूप जास्त एक्सायटेड असते. तिला म्हणतात की ओव्हर एक्सायटेड आहे मुलगी तुमची. तर खूप जास्त एक्सायटेड आहे ती आणि खूप मजा मस्ती करत स्कूलला जाते. मला तिला रोज सोडावं लागतं. तर तिला स्कूलमध्ये सोडून आले आणि म्हणजे तिथं स्कूलमध्ये गेल्याच आधी ती घसरगुंडीवरती खेळायला गेली, कारण तिला घसरगुंडी आणि झोपाळा खूप जास्त आवडतो. म्हणून मग ती सगळ्यात आधी तर घसरगुंडीवरती खेळायला गेली आणि भारीसुद्धा वाटतं तिला. खूप असं घाबरत वगैरे नाही, ती खूप एन्जॉय करते आणि स्कूलमध्ये सुद्धा खेळायला सोडल्यानंतर खूप जास्त एन्जॉय करते. तर मला काही सामान घ्यायचं होतं म्हणून मी दुकानमध्ये गेले आणि दुकानमध्ये जाऊन मी थोडं सामान घेतलं आणि मग घरी यायला निघाले. तर परवा पाऊस पडला होता खूप, त्याच्यामुळे रस्त्यामध्ये थोडं थोडं पाणी साचलं होतं आणि इथंही फुलं पडली होती. आणि त्या फुलांवरून चालत जाताना खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं आपल्यासाठीच कोणी रस्त्यावरती हे असं टाकलं आहे असं वाटत होतं. झाडाची फुले खूप भारी पडलेली होती आणि सगळं सामान घेतलं आणि सामान घेतल्यानंतर मी घरी जायला निघाले. आणि घरी मी सकाळी नाश्ता वगैरे काही केला नव्हता म्हणून गेल्यानंतर ऑमलेट बनवलं माझ्यासाठी आणि मस्त असं जेवण करून घेतलं. तर असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा.